सार्वभौम स्फोटक शमन. अध्याय 50. सिद्धमुनी नामधारकाला विचारतात, तुला पूर्वी सांगितलेले रजक कथानक आठवते का? श्री गुरूंनी वर दिलेला तो रजक म्लेच्छ जातीत जन्माला आला. तो वैदुरा नगरीचा ऐश्वर्यशाली राजा झाला. हा पुण्यवान राजा सर्व जातींना एक भावाने वागवी. पूर्वजन्मातील संस्कारामुळे त्याची विप्रजातीवर भक्ती होती म्हणून त्याचे पुरोहित त्याची निंदा करीत. तेव्हा तो त्यांची समजूत घालून म्हणे, देव सर्वत्र भरून राहिला आहे. भूतलावर नाना जातीचे लोक आहेत. त्या सर्वांमध्ये एकच परमेश्वर वास करीत आहे. म्हणून भिन्न भाव ठेवू नये. ते धातूची किंवा पाषाण मूर्ती करून पूजा करतात म्हणून ते मूर्ख आहेत असे तुम्ही म्हणता. पण देव सर्वत्र आहे. आणखी प्रतिमा खुणेने अंतःकरण स्थिर होते. म्हणून कोणाची निंदा करीत जाऊ नका. पुढे राजाच्या मांडीला एक फोड झाला. पुष्कळ औषध उपचार झाले, पण त्याचा वेदना काही कमी होईनात. इकडे गाणगापुरात श्री गुरूच्या मनात विचार आला, राजा आपला भेटीला येईल. आपली फार ख्याती झाली आहे. राजाबरोबर पुष्कळसे यवन लोक येथे आल्यावर येथील द्विजांना त्रास होईल. म्हणून आपण येथे गुप्त रूपाने राहूनच यात्रेला जावे. आता सिंह राशीला गुरु आला आहे. गौतमी तीर्थाला जाऊया. तयारी करा, असा त्याने आपल्या शिष्यवर्गाला आदेश दिला. इकडे राजाला फोडाचा यातना असह्य झाल्या. औषधाचा उपयोग होईना. म्हणून राजाने ब्राह्मणाला बोलवून त्यांना उपाय विचारला. तेव्हा ते म्हणाले, महाराज, कदाचित पूर्वजन्मीच्या पापामुळे अशी व्याधी पीडा देतात. म्हणून दान, धर्म, तीर्थयात्रा किंवा एखाद्या सत्पुरुषाचं दर्शनाने आपला फोड बरा होईल. म्हणून तुम्ही पापविनाशी तीर्थाला जाऊन एकांत स्थान पाहून तेथे स्नान करा, म्हणजे गुण होईल. राजाला संतोष झाला. लागलीच पापविनाशी तीर्थावर येऊन आपल्या सर्व सेवक वर्गाला दूर राहण्याला सांगून त्याने एकांतात स्नान केले. इतक्यामध्ये तेथे एक यती आला. राजाने त्याला नमस्कार करून आपला फोड कशाने बरा होईल असे विचारताच यती म्हणाला, राजा, एखाद्या महानुभाव सत्पुरुषाचे दर्शन घे, म्हणजे बरा होईल. आपल्या म्हणण्यावर त्याचा विश्वास बसावा म्हणून यतीने राजाला एक कथा सांगितली. पूर्वी अवंती नगरीमध्ये एक दुराचारी ब्राह्मण आपले सर्व ब्रह्मकर्म सोडून देऊन पिंगला नावाच्या वेश्येच्या घरी राहत होता. त्याने पुष्कळ पापकर्मे केली होती. एकदा सहज वृषभ नावाचा महान योगी तेथे आला. या योग्याचा या दोघांनी चांगला आदर सत्कार केला. त्याला भोजन दिले. रात्री तो पलंगावर झोपला असता त्याची सेवा केली. सकाळी उठून तो योगी निघून गेला. कालांतराने वेश्या व ब्राह्मण दोघेही मरण पावले. पूर्वजन्मातल्या पुण्यानुसार या ब्राह्मणाला वज्रबाहू राजाचा वसुमती नामक राणीच्या पोटी जन्म प्राप्त झाला. पण सावत्र आईने म्हणजे राजाच्या दुसऱ्या बायकोने मत्सराने या वसुमती राणीला सापाचे विष मोठ्या प्रयत्नाने खाऊ घातले. सर्पविषच ते. राणी आणि तिच्या बालकाचा सर्वांगावर फोड उठून त्यांना असह्य यातना होऊ लागला. औषधोपचारांचा काही उपयोग होईना. सर्वांगामध्ये किडे पडले. त्या स्त्री पुत्रांना तर ते क्लेश सोसावेनात. पण ते पाहून राजासुद्धा कष्टी झाला. आपले दुःख आपणच भोगावे लागते. त्याला काही अन्य उपाय नाही असा विचार करून राजाने त्या राणी व राजपुत्र यांना एका दुर्गम अरण्यात नेऊन सोडले. आपल्या देहावरील व्रणाची पीडा असह्य होऊन राणी आपल्या बालकाला घेऊन त्या अरण्यात भटकत असताना तिला एक गुराख्याचा पोर दिसला. त्याच्याजवळ तिने पिण्याला पाणी मागताच त्याने जवळच्या गावातील एका पुण्यवान महाधनिकाच्या घरी पोचती केली. त्या पुण्यात्म्याने तिला राहण्याला स्वतंत्र जागा दिली. तिच्या अन्नपाण्याची सोय केली. औषध पाणी चालू झाले. पण दैवयोग पहा, या राजकुमाराचे व्रण विकोपाला गेले आणि तो मरण पावला. मातेच्या दुःखाला सीमा उरली नाही. पुत्रशोक म्हणजे प्रत्यक्ष अग्नीच. असा तिचा शोक चालू असताना तेथे एक महान योगी आला. त्याने पुष्कळ ब्रह्मज्ञान सांगून तिला शोक करू नकोस असे परोपरीने सांगितले. पण ती म्हणाली, अशी गत झाल्यावर मला मरण आलेले बरे. हे ऐकून योग्याला तिची दया आली. त्याने लागलीच भस्म काढून ते प्रेताच्या कपाळाला लावले व ते त्याच्या मुखातही घातले. त्या सरशी बालक सुंदर होऊन उठून बसला. मातेचे व्रणसुद्धा त्याच क्षणी नाहीसे झाले. प्रसन्न होऊन त्या योगेश्वराने त्यांना उत्तम वर दिला आणि योगी अदृश्य झाला. यती महाराजांनी ही कथा सांगताच राजाने त्यांना नमस्कार करून विचारले,
अशा सत्पुरुषाचे दर्शन मला कोठे होईल ते कृपा करून सांगा. यती म्हणाले, राजा तू गाणगापुरात जा. तेथे एक परमपुरुष आहेत. त्यांच्या दर्शनानेच केवळ तुझ्या स्फोटक बरा होईल. प्रयाणावर प्रयाण करीत राजा गाणगापुराला येऊन पोचला. गावामध्ये ते तपस्वी संन्यासी कोठे राहतात असा तपास करताना श्री गुरु अनुष्ठानाकरिता संगमवार गेले आहेत असे त्याला कळले. आपल्या सर्व सेवकांना गावातच सोडून पालखीत बसून राजा संगम स्थानाकडे गेला. दुरूनच श्री गुरुचे दर्शन होताच तो पालखीतून उतरून चालतच त्याचे जवळ आला. राजा त्यांना नमन करीत होता तितक्यात श्री गुरु म्हणाले, काय रे रजका, कुठे असतोस? फार दिवसांनी भेटलास. राजाला पूर्वजन्मीचे ज्ञान झाले. त्याने श्रीगुरूच्या पायावर लोळण घातले. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले आणि त्याने श्रीगुरूची अपार स्तुती केली. श्री गुरु म्हणाले, राजा तुझी काय वासना आहे? राजा म्हणाला, माझ्या मांडीवर फोड झाला आहे. त्याचा मला फार त्रास होत आहे. आपण त्याकडे कृपादृष्टीने पहावे. श्री गुरु हसून बोलले, अरे गेला तो फोड, पहा ना. राजाच्या अंगावरचा फोड गेलेला समजून त्याला फार विस्मय वाटला. तो श्री गुरूंना म्हणू लागला, आपल्या कृपेने मी राज्य पावलो, अष्टैश्वर भोगलो. आता माझी इच्छा आहे की आपण माझे ऐश्वर आपल्या कृपादृष्टीने अवलोकन करण्याला यावे. त्याचे अत्यंत काकुळतीने श्रीगुरूंना विनंती केली. श्रीगुरूंनी राजाला सांगितले, तू राजा आहेस. आपल्या अश्वावर बसून सैन्यासह आपल्या नगरीकडे जा. आम्ही तापसी आहोत. आपले स्नान संध्या अनुष्ठान करीत करीत पापविनाशी तीर्थावर जातो. तेथे तुझी आमची भेट होईल. असे सांगून ते अदृश्य झाले. हे पाहून राजाला चिंता पडली. पण त्याने विचार केला, श्रीगुरूचा महिमा कोणाला कळला आहे? एका दिवसात 44 कोस अंतर तोडून राजा थेट पापविनाशी तीर्थावर पोचला. तेथे श्रीगुरू दिसताच त्याने साष्टांग नमस्कार केला. तेथून राजाने मोठ्या समारंभाने आपल्या राजमंदिरात नेऊन त्यांना महासिंहासनावर बसविले. राजाच्या अंतःपुरातील कुलस्त्रियांनी पुत्रपौत्र इत्यादींनी श्रीगुरूंना हर्षनिर्भर मनाने ओवाळून आरत्या केला. त्यांना सर्वांना आशीर्वाद देऊन श्रीगुरू गौतमी तीराला आले. तेथे स्नान करून पुन्हा ते गाणगापुराला येऊन पोचले. त्यांनी शिष्यांना बोलावून सांगितले, आता कठीण दिवस युगधर्म आम्ही श्रीशैल पर्वताच्या यात्रेला जात आहोत. पण चिंता करू नका, आम्ही यापुढे गुप्त रूपाने गाणगापुरातच वास करून आहोत. येथे जो कल्पवृक्ष आहे त्याची भक्तिभावाने सेवा करीत राहा, म्हणजे तुमच्या सर्व कामना सफल होतील. असे सांगून श्रीगुरू लौकिकदृष्ट्या श्रीशैल यात्रेला गेले. अध्याय 50 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.